आयोजित करण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे येणाऱ्या 17 सप्टेंबरला मराठवाड्याची जी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यासाठी असेल सिंचनासाठी असेल मराठवाड्याला अनेक योजनेसाठी नुसत्या घोषणा करायच्या आणि घोषणा करून इथून निघून जायचं हा प्रकार कुठंतरी त्यांच्या निदर्शनात आणण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे। त्या आत्महत्या कशा थांबाव्या यासाठी केंद्रेकर साहेबांनी एक समिती स्थापन करून त्यांना त्या समितीचं अध्यक्ष केलं होतं। त्या समितीच्या अहवालामध्ये मराठवाड्यामध्ये जवळपास दर महिन्याला 90 तर वर्षभरामध्ये 2023च्या वर्षभरामध्ये 1088 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत आणि हा अहवाल या अहवालात आत्महत्या कशा थांबाव्या यासाठी शासन उपाययोजना करणार होतं, पण त्याही आतापर्यंत कुठं त्याच्यावरती उपाययोजना झालेल्या नाही। साहेबांच्या निदर्शनात यावं यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आणि शहरामध्ये इतकी दयनीय परिस्थिती आहे, शहरातले साफसूफ करण्यासाठी जी महानगरपालिकेने कंपनी आयोजित केलेली आहे ती कंपनी पूर्ण बोगस पद्धतीचं काम करते। आज तुम्ही खाम नदीचं बघितलं असेल, खाम नदीवरती करोडो रुपये खर्च झाले, पण आज त्याच्यावरती कुठंच काही परत मेंटेनन्स तिथं बघितलं नुसतं कागदोपत्री मेंटेनन्स काढणं चालू आहे। आज दुसरी नदी सुकना नदीवर सुद्धा अतिशय भयंकर परिस्थिती त्या नदीवर झालेली आहे। ती नदी नसून ती एक नाला बनलेला आहे आणि हे सगळं निदर्शनात आणण्यासाठी व शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, अपंगाचे मुद्दे असतील, शहरातले मुद्दे असतील, हे सर्व मुद्दे घेऊन येणाऱ्या 16 तारखेला आम्ही मुख्यमंत्री 16ला संध्याकाळी इथं असतील। आम्ही येणाऱ्या 16 तारखेला या सर्व मुद्दे जर संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी याची जर दखल घेतली नाही, शहर स्वच्छ झालं नाही, तुमची सुकना नदी स्वच्छ झाली नाही, तर येणाऱ्या 16 तारखेला सुकना नदीमध्ये आमच्या प्रहारच्या वतीने त्या पाण्यामध्ये घाण पाण्यामध्ये उड्या खाऊन आंदोलन केल्याशिवाय आम्ही या महानगरपालिकेचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, कलेक्टर ऑफिसचा असेल आणि याचा निषेध म्हणून आम्ही ते आंदोलन करणार आहोत। आणि जिल्हा परिषदेकडे जो हक्काचा निधी आहे 5% शासन निर्णयानुसार, तर हे जे प्रशासक आहेत हे स्वतःला हिटलरशाही सारखं समजतात। हे स्वतःला हिटलरशाही प्रमाणे सामान्य आणि लोकांशी आणि दिव्यांगाशी वागतात। म्हणजे जे जिल्हा परिषदेचा प्रशासक असो की महानगरपालिकेचा असो, त्यांची हिटलरशाही सुरू आहे। त्यांना कायद्याशी काय घेणं देणं नाहीये, त्यांना शासन निर्णयांशी घेणं देणं नाहीये, त्यांना फक्त ठेकेदारांशी घेणं देणं राहिलेलं आहे। आपण जर बघितलं तर फक्त ठेकेदारांचा तिथं पेमेंट निघतो, परंतु जो हक्काचा दिव्यांगाचा 5% निधी जो खर्च करायचा आहे तो खर्च केला जात नाही। आम्ही महाराष्ट्राच्या मुद्द्यावर लढत नाहीये, आम्ही फक्त जिल्ह्याच्या आणि आमचं जे स्थानिक आंदोलन राहणार आहे हे मराठवाड्याच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी, मराठवाड्याचे दिव्यांग यांच्यावर राहणार आहे आमचा फोकस। तुमच्या माहितीनुसार तुम्ही जसं म्हणतात तसं दिव्यांगाचे सर्वस्व अधिकार तरी तुम्ही आंदोलन करताय, तुमचे आमदार आहेत, मंत्रालय त्यांच्याकडे आहे, तरी तुमचे जर प्रश्न सुटत नाही मग शोकांतिका नाही। लक्षात असलं पाहिजे, भाऊ फक्त अध्यक्ष आहे, ते एक अभियान राबवतात, त्याचे अध्यक्ष आहे, त्याला काही निधी वगैरे वेगळा असा काही देण्यात आलेला नाहीये। महानगरपालिकेचा जो प्रशासक असतो त्यांनी ही योजना राबवली पाहिजे। हा सर्वस्वी अधिकार त्या महानगरपालिकेच्या आयुक्ताचा आणि जिम्मेदारीचा असतो, तो प्रशासक आहे।
आमदाराचा त्याच्यात कुठलाही हस्तक्षेप नाहीये. हे काहीतरी जरा दोन्हीकडे मिसगाईड होण्याचा प्रयत्न होतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे की भाऊ फक्त बच्चू कडू साहेब हे फक्त त्या दिव्यांग मंत्रालयाच्या एका अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे महानगरपालिका किंवा याचं नाही, हा जबाब शेवटी अंमलबजावणी करण्याचं जे काम आहे ते प्रशासकाचं आहे. योजना आहेत त्याच्यावरती कंट्रोल हा दिव्यांग मंत्रालयाचा नाही, त्याच्यावरती कंट्रोल हा दिव्यांग कल्याण आयुक्ताचा असतो. त्याच्यामुळं काय होतंय, दिव्यांग मंत्रालय हे वेगळं होतं. म्हणजे आहे दिव्यांग मंत्रालयाला ज्यावेळेस निधी येईल त्यावेळेस दिव्यांग मंत्रालय अभियान प्रमुख म्हणून बच्चू कडूंचं कंट्रोल त्यावरती असणार आहे, कमांड त्यांची असणार आहे. परंतु सध्या ज्या काही योजना सुरू आहेत राज्य शासन, केंद्र शासनाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही योजना सुरू आहेत त्याच्यावरती कंट्रोल हे दिव्यांग मंत्रालयाचं नसतं, ते असतं दिव्यांग कल्याण आयुक्ताचं. तर दिव्यांग कल्याण आयुक्ताचं कंट्रोल असतानाही दिव्यांग कल्याण आयुक्त या विविध योजनेकडे लक्ष देत नाही. म्हणून स्थानिक लेवलवरती हे जे काही सगळे अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे किंवा महानगरपालिकेचे, हे बच्चू भाऊंच्या अंडरखाली काम करत नाही. जे सहजासहजी प्रमाणपत्र भेटत होते ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने भेटत होते. परंतु आता जोपर्यंत त्याचं मेडिकल होत नाही आणि 2-3 प्रोसेसमधून जोपर्यंत तो दिव्यांग जात नाही तोपर्यंत त्याची टक्केवारी व्हेरीफाय होत नाही. ह्या 2-3 प्रणाली गेल्यानंतरच त्याचं टक्केवारीचं व्हेरिफिकेशन होतं आणि खरोखरच ते गरजेचं आहे. कारण ह्याच्यामधून किमान बोगस जे दिव्यांग आहेत ते जर पहिल्या टप्प्यातून सुटले तर दुसऱ्या टप्प्यात ते अडकत होते, दुसऱ्या टप्प्यातून सुटले तर तिसऱ्या मेडिकलमध्ये ते अडकत होते. त्याच्यामुळे ही जी काही किचकट प्रक्रिया आहे त्याबद्दल खरं तर आमचं काहीच घराणं नाही, आमचं काहीच म्हणजे म्हणणं नाही. कारण ते गरजेचं आहे. पहिल्या वेळेस कसं होतं की ते पॅनल बसायचं आणि ते पॅनलने एकाने जरी डॉक्टरांनी ठरवलं की यस हा 40% आहे तर दुसरा त्याच पॅनलमध्ये बसलेला डॉक्टर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नव्हता. परंतु आता ह्या OPD नंबर 118 मध्ये एक डॉक्टर बसतोय, OPD नंबर 119 मध्ये दुसरा बसतोय, 120 मध्ये तिसरा बसतोय. म्हणजे इथून एक व्हेरिफिकेशन झालं की पुन्हा पलीकडच्या डॉक्टरकडे व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर तिसऱ्या डॉक्टरकडे व्हेरिफिकेशन. हे गरजेचं आहे आणि चांगलं आहे हे आम्हाला म्हणायचं आहे. पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर बच्चू भाऊंनी शासनाला एक पत्र लिहिलं की महाराष्ट्रातील शासनाच्या सर्व विभागात असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची प्रमाणपत्र तपासणी एक मोहीम स्वरूपामध्ये राबवावी आणि याच्यात जे काही बोगस लोक आहेत ते बाहेर काढावेत, कारवाई करावी. भाऊंच्या मागणीनुसार, पत्रानुसार शासनाने दखल घेतली, दिव्यांग कल्याण आयुक्तानं दखल घेतली. दिव्यांग कल्याण आयुक्तानं शासनाकडे ते पत्र दिलं की सन्माननीय दिव्यांग मंत्रालय प्रमुख बच्चू कडू यांच्या मागणीनुसार शासनाने अशा प्रकारची मोहीम राबवावी. दिव्यांग कल्याण आयुक्तानं शासनाला पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना. आणि आता एक परवाच पत्र आलंय शासनाचं की महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांग म्हणून लागलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांची प्रमाणपत्र पडताळणी मोहीम परवा पत्र आलंय. अत्यंत ट्रॅकवरती पुढील 1 महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण ही पडताळणी होऊन शासनाकडे हा सगळा सविस्तर अहवाल संपूर्ण जिल्ह्याचा जाणार आहे. परवा शासनाने पत्र काढलं की सर्व अधिकाऱ्यांची, दिव्यांग कर्मचाऱ्यांची, त्याच्यामध्ये असं आहे मेन्शन केलेलं आहे की दिव्यांग म्हणून नोकरीला लागलेल्या किंवा दिव्यांग म्हणून लाभ घेत असलेल्या दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्र तपासणी, पडताळणी अत्यंत ट्रॅकवरती करावी अशा प्रकारचा परवाच आदेश संपूर्ण राज्यभरामध्ये शासनाने काढलेला आहे. निर्लज्ज आमदार आहे की त्याची लायकी ही फक्त त्याच्या बायकोमुळे निर्माण झालेली आहे. त्याची बायको ही नटी असल्या कारणानं त्या मतदारसंघात आणि आपण बघता भाजपमध्ये त्यांची आजची काय परिस्थिती आहे, त्यांना कुठलंही भान राहत नाही बोलण्यासंदर्भामध्ये. ज्या सरकारनं त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं
त्या सरकारला खोके सरकार म्हणणारी ती राणा औलाद आहे. त्यामुळं त्यांचं काही विशेष असं वाटत नाही आमच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना. ते अत्यंत छोटी गोष्ट म्हणून आम्ही त्यांना समजतो राणा म्हणजे. आता हे बघा, सर्व पत्रकारांना माहिती आहे पत्रकाराची भूमिका मांडणारे बच्चू कडू साहेब, त्याच्या एवढ्या छोट्या स्टेटमेंटकडे काय लक्ष द्यायचं. आणि त्याला जर वाटलं असेल कुठं तोडीबाज झालेला आहे तर त्यांनी ते पुरावे सादर केले पाहिजे. आम्ही म्हणतो ना, आता आम्ही तर तुम्हाला प्रूफ देतो की त्याची बायको हिरोईन आहे म्हणून त्याची ओळख आहे आणि तो निवडून येतो. त्याच्या बायकोनं असं टाटा केलं का लोक खुश होऊन मतदान मारतात, लक्षात घ्या. पण आता तसं होणार नाहीये. आता काय होणार आहे, रावसाहेब दानवेच्या प्रचारामध्ये त्याची बायको ज्या वेळेस टाटा करत होती तर लोकांनी त्या दानवेला टाटा केलं. त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये देखील राणानी म्हणजे त्या नवनीत राणांनी लोकांना टाटा केलं का ते लोक त्या रवी राणाला देखील टाटा करणार आहे. म्हणून तो काही गौण विषय, रवी राणा काही मोठा विषय नाही. दिव्यांग जनाचे आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न वेळोवेळी माननीय बच्चू कडू साहेब हे शासकीय पातळीवर घेत असतात, जिल्हा पातळीवर घेत असतात, आंदोलन करत असतात. परंतु हे सर्व प्रश्न सुटत नाहीत. आपण 9 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगजनांचा आणि समाजातील उपेक्षित व्यक्तींचा इथं मोर्चा आणला होता मोठ्या प्रमाणात. काही प्रश्न सुटत आहेत, काही सुटलेले नाही आहेत. 16 सप्टेंबरला इथं मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. शक्यता आहे होणार बहुतेक. तर त्या दरम्यान पुन्हा आंदोलन होणार आहे आणि या सरकारला जाणीव करून द्यायची आहे की आपला जो पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष, या पक्षाची ताकद काय आहे आणि आम्ही जे प्रश्न सरकारसमोर मांडलेले आहेत ते प्रश्न ताबडतोब सुटले नाही तर यानंतर मुंबईला सुद्धा आंदोलन होईल, ठिकठिकाणी आंदोलन होतील. त्यामुळे सरकारला आपल्या या सर्व पक्षाकडे सर्व जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे लक्ष द्यावंच लागेल. या उद्देशाने 16 सप्टेंबरचा मोर्चा आयोजन केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांग बंधूंची लोकसंख्या किती आहे ऑथोराइज नोंदणीकृत? दिव्यांगजन हे साधारणतः 5% आहेत संख्या दिव्यांगजनाची. आता महाराष्ट्राची आता हे बघा 140 कोटी 14 कोटी लोकसंख्या आहे. ठीक आहे, ऑलराईट. 14 कोटीच्या 5% 14 पंचे 70 अंदाजे 7 किती होईल 70. मराठवाड्यातून आपण सर्व जागा लढण्याचा प्रयत्न करणार आहोत. उमेदवार येत आहेत. जसे उमेदवार चांगले मिळतील, योग्य उमेदवार मिळतील, ज्यांच्यामध्ये विनिंग कॅपॅसिटी आहे, जिंकण्याची क्षमता आहे, अशाच उमेदवारांना आपण